नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, कालच्या व्हिडिओप्रमाणे आपण आज पोहोचलेलो आहोत कोल्हापुरात आणि कोल्हापुराच्या पिकनिकची रोड ट्रिपची सुरुवात होते कोल्हापूरच्या महालक्ष्मी पासून. चला तर मंडळी, आज जाऊया. पार्किंग केलेली आहे छानपैकी. आज जाऊया, महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊया आणि आपल्या ट्रिपला सुरुवात करूया. तर मंडळी, ओटी घेतली आहे. 50 रुपये चार्जेस आहेत आणि इथे अजून बऱ्याच प्रकारचे तुम्हाला ओट्या बघायला मिळतील. तर चला, आज खूप गर्दी पण आहे, आपण जाऊया पटापट. या तर मंडळी, आत्ताच महालक्ष्मी मातेचे दर्शन झालंय आणि जवळजवळ 11:30 वाजता लाईन लावलेली आणि 2:15ला दर्शन करून बाहेर निघालोय. म्हणजे एवढा वेळ आम्ही लाईनीत उभे होतो आणि फायनली दर्शन होऊन आता बाहेर निघालोय आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत 2:45 आणि आता लागलेली आहे भूक. तर आता शोधतोय रेस्टॉरंट, मस्तपैकी जेवूया आणि आपल्या जाऊया सेकंड लोकेशनला. तर चला, असंच कनेक्टेड राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, छान मजा येणार आहे. आता जेवणासाठी हॉटेल पिंजरामध्ये थांबलं, तर बघूया लेट्स सी कसं जेवण आहे आणि टेस्ट कशी आहे. तर चला आत. तर मंडळी, हॉटेल पिंजऱ्यामध्ये आपण ऑर्डर दिलेली आहे हॉटेल पिंजरा स्पेशल चिकन थाली आणि हॉटेल पिंजरा स्पेशल व्हेज थाली. तर लेट्स सी कसं येते जेवण ते बघूया आपण. तर मंडळी, मसाला पापड आलाय, खाऊया. जाम भूक लागलेली म्हणून म्हटलं आधी मसाला पापड घेऊन या, थाळ्या घ्यायच्या आधी. मस्त बनवलाय, भरभरून स्टफिंग केल्या, मस्तच बनवलं. चव एकदम वेगळी हटकी आहे. तर मंडळी, आपल्या दोन्ही डिशेस आलेल्या आहेत पिंजरा स्पेशल. तर काय काय त्याच्यात बघूया. इकडे आहे खरडं चिकन, इथे आहे काहीतरी आपलं सुकं चिकन आलेलं आहे, इथे तांबडा रस्सा, इथे पांढरा रस्सा, सोलकढी आणि कोल्हापूर म्हटलं ना की दह्यातला कांदा हा येतोच. आणि त्यानंतर इथे मस्त अशी थिक ग्रेव्ही आली लेग पीसची आणि रोटी आहे. तर चला, व्हेज थालीमध्ये काय काय ते बघूया. व्हेज थालीमध्ये इथे आहे स्वीटमध्ये आम्रखंड, दही वाटी, आपले डाळ आहे, मिक्स व्हेज आहे, पनीरची भाजी आहे, सोलकढी आहे, दह्यातला कांदा, लोणचं, पापड, रोटी. एवढं मस्त जेवण दिसतंय. तरी आता खाऊन बघूया की जेवण नक्की एक्झॅक्टली कसं आहे. हे दोन्ही मी मस्तपैकी थोडं थोडं टेस्ट करते आणि मग मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली जेवण कसं होतं. जबरदस्त. 3च पदार्थ खाल्लेत, जाड आणि भूर संगटच. सोलकढी जशी मला लागते ना, आई शपथ, तशीच्या तशी आहे, एक नंबर, मजा आली. तर मंडळी, आत्ताच हॉटेल पिंजरामध्ये जेवून बाहेर आलोय, गाडीत बसली आहे आणि सेकंड पॉइंट करायचा आहेच. पण एवढी झोप येते ना, म्हणजे तुम्ही विचार करा, लिटरली एवढं जेवण भारी होतं ना, फक्त 590 रुपये बिल झालंय आणि क्वांटिटी क्वालिटी एक नंबर. सोलकढी असू दे, ती भाजी असू दे, डाळ भात असू दे, एक नंबर. चिकन थालीमधलं सांगायचं झालं तर ते जे चिकन होतं ना, त्याचं चुलीवर मस्त असं भाजलेलं होतं. खाताना ना तर रश्श्यासोबत एवढा मस्त लागत होता ना, एक नंबर. जर कधी तुम्ही ह्या मार्गे जात असाल, तुम्हाला हा हॉटेल ज्योतिबाला जाताना, पन्हाळ्याला जाताना, कोल्हापूर सिटी पासून फक्त 10 ते 15 मिनिटावर आहे हॉटेल पिंजरा. एवढा मस्त जेवण कमी आणि अफोर्डेबल रेंज मध्ये आहे ना, खरंच जेवण मजा आली. आता सेकंड पॉइंटला आपल्याला जायचं होतं, पण आता आम्ही विचार करतो जरा रूमवर जाऊ,
चांगलं निवांत जरा 1 तास झोपू, त्यानंतर सेकंड पॉइंट करू असं आहे. तर एवढं भारी जेवण आहे आणि खरंच क्लास जेवण भेटलं आज खूप दिवसानंतर, एकदम मस्त. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत रंकाळा तलावला आणि कोल्हापुरात आलो आणि रंकाळा तलावला येणार नाही असं होतच नाही, कारण का मुंबईच्या त्या गर्दीतल्या आयुष्यात जेव्हा आपण इथे रंकाळ्यात येतो आणि बसतो ना तेव्हा खूप बरं वाटतं आणि छान पीसफुल जागा असते. बाजूला भले गाड्या जात असतात पण या तलावाचा येणारा मस्त थंडगार वारा आणि आजूबाजूला छान म्हणजे बोलतात ना खाद्य खवयांची मेजवानी असते. खरंच ते बघून मजा येते आणि खरंच जर कोण कोल्हापुरात येत असेल ना तर रंकाळा मिस करूच नये. खरंच खूप मजा येते रंकाळ्याला संध्याकाळची. मस्त व्ह्यू बघा कसा मस्त झालाय. तर मंडळी बराच वेळ झाला मस्त बसलोय रंकाळ्यावर आणि आता वेळ झाली काहीतरी मस्त छान छान खाण्याची. तर चला जरा बघूया, फेरफटका मारूया काय काय बघूया. तर मंडळी आता आपण इथे आलेलो आहे स्प्रिंग पोटॅटो खायला. यांच्या दुकानाचं नाव पण स्प्रिंग पोटॅटोच आहे आणि इथे खास करून ना लेमन फ्लेवर मिळतो. आपल्या मुंबईत नॉर्मल मसाला, पिरी पिरी, मेयोनीज हे सगळं मिळतं पण इथे लेमन फ्लेवर मिळतो आणि तो खरंच जबराट लागतो. कारण गेल्या वर्षी आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही इथेच खाल्लेला आणि आम्ही आवर्जून इथेच येतो कारण का तो जो लेमन फ्लेवर मिळतो ना तो एकच नंबर असतो. लेमन फ्लेवरचा स्प्रिंग पोटॅटो आलेला आहे, खाऊन बघूया. एक वर्षाने आलोय पण तीच चव आहे, मजा येते खाऊन. हा फ्लेवर आहे ना खूप हटके असतो, खाताना असा तिखट आंबट गोड असा लागतो आणि खरंच खूप मजा येते खाताना. कधी आलात ना कोल्हापुरात तिथे येऊन नक्की हा ट्राय करा, मस्त लागतो. छान गार हवा आहे रंकाळ्याची आणि सोबत गरमागरम फ्रेंच फ्राईज आहेत पिरी पिरी, मस्त मजा येते. मंडळी आत्ताच जेवून घरी आलो. ॲक्च्युली मी थोडंसं दाखवायला नाही झालं कारण का जर तुम्ही कोल्हापुरात येत असाल ना आणि जर तुम्हाला जेवण खूप भारी हवं असेल ना तर हॉटेल रामदूतमध्ये आवर्जून जा. एवढं छान जेवण मिळतं. आत्ताच नाही आम्ही जात आहे, आम्ही 6 वर्षापूर्वी चेन्नईला गेलेलो, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही कोल्हापुरात आलो तेव्हापासून आम्ही इथे कोल्हापुरात आल्यावर रामदूतमध्येच जातो आणि गेल्या वर्षी पण गेलेलो, ह्या वर्षी सुद्धा आम्ही काल आज दोन्ही टाइम जेवायला रामदूतमध्येच गेलेलो. फक्त एकच आहे गुरुवारचं रामदूत बंद असतं, बाकी ऑल डे चालू असतं. तर कधी कोल्हापुरात आलात तर नक्की रामदूतला आवर्जून जा. खूप रिझनेबल प्राईसमध्ये आपल्याला छान उत्तम क्वालिटी मिळते जेवणाची आणि खरंच खूप चवीला असतं. तर नक्की जा आलात की. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणासह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.